अखेर हुपरी अतिक्रमण विषयाचा तोडगा खासदार धैर्यशील मानेंनी निकाली लावला। हुपरी खोकेधारक व खासदार, आमदार, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी घेतली संयुक्त बैठक। हुपरी नगर परिषदेने गावातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात घेतलेला निर्णय, यासाठी हातकणंगले तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, तहसीलदार सुशील बेलेकर, अपर तहसीलदार महेश खिलारी, मुख्याधिकारी अजय नरेळ, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व गावातील खोकेधारक, बजरंग दल व अजिमजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत आज बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या जवळील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू झाली व तेथील अतिक्रमण काढून त्यांना लहान गाळे देण्यासंदर्भामध्ये सांगण्यात आलं व इतर अतिक्रमणाविषयी दिलेल्या नोटिसा परत घेण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मुख्याधिकारी अजय नरेळ यांना दिल्या। मुख्य छत्रपती शिवरायांच्या स्मारकाभोवती 20 फूट जागा उजव्या डाव्या बाजूला सोडून इतर राहिलेल्या जागेमध्ये प्रत्येकानं छोटे गाळे उभे करून त्यामध्ये सर्वांना समान जागा देण्यात यावी व या ठिकाणी मावा गुटख्याचे पदार्थ किंवा चिकन चायनीज असले कोणतेही पदार्थ विक्रीला ठेवू नयेत असं सांगत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे अशा सूचना खासदार माने यांनी बैठकीसाठी आलेल्या इतर गाळाधारकांनी झालेला निर्णय मान्य केला व 400 लोकांना दिलेल्या नोटिसा परत घेण्यासंदर्भामध्ये खासदारांनी तहसीलदार, मुख्याधिकारी यांना तशा सूचना दिल्या। त्यामुळे गावकऱ्यांनी बजरंग दल व अतिक्रमण केलेले गाळेधारक यांना छत्रपती शिवरायांच्या मूर्तीजवळ निघालेला हा तोडगा मान्य करत आपले गाळे स्वतःहून जागा सोडून ॲडजस्टमेंट करून घेण्यासंदर्भात मान्य केलं असल्यानं यावर तोडगा काढण्यात खासदार धैर्यशील माने हे यशस्वी झाले असून गावामध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणाचा पेच अखेर संपुष्टात आणण्यामध्ये यश आलंय। विशाल क्रांती वृत्तसेवा, हुपरी।